मी म्हणसान रे भाऊ, कारण की आपला बावडा सकाळी कुठे चालला तुम्हाला सगळं सांगतो साठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. म्हणसान रे भाऊ, कारण की आपल्या पण ब्लॉग बंद पण केलते, कारण की ब्लॉग बंद करायचं कारण असं होतं कारण की जळणाऱ्या लोकांची संख्या वाढून जाणार होती. म्हणलं ब्लॉग लागे मोदीचा फोन आला. मोदी म्हणे भाऊ काही ताण घेऊन तू आपल्या आजचे नाही घे म्हणे. म्हणलं चालीन, म्हणलं काही विषय नाही, म्हणलं तुमच्या सपोर्टची गरज आहे, म्हणलं फक्त आपल्याला नो जे झालं ते झालं, पण आता आपले ब्लॉग डेली येऊन जातील, काही विषय नाही. आपल्याला जाणार तो वावरामध्ये, कारण की आपले कंस जमा करायचे बाकी होते. चला म्हणलं तेवढे कंस जरी जमा करून घेऊन पाणी पावसाचं लवकर काढून मोकळं होऊन जाऊ म्हणलं कार्यक्रम आपला. काल सकाळी आलो आपल्या कॅक्टरकडे, कॅक्टरला चाबी लावून सीधा टापोटम निघती वावरमध्ये जायला डायरेक्ट. चालतं माहिती आपला भाऊ कधी कॅक्टर चालायला असला म्हणजे काही विषय नाही. आपला विमान पायलट कधी असताना तर बांध मजा आली असतं. अजून म्हणलं आपण लयस लंबेला फेकून दिली, अजून डोक्याला नव्हते म्हणलं भाऊ तो सगळी टाइमपास न करता आपला भाऊ भेटून गेला. भाऊ कंस जमा करायला म्हणलं आपल्याला कॅक्टर आहे, आपल्याला काही ताण लवकर लवकर जमा करणं होऊन जाते. म्हणलं भाऊ कंस जमा करायला भिडलो भाऊ. लागेच आपल्याला मोदीचा फोन आला. मोदी म्हणे भाऊ त्या मक्काला गोळ्या जास्त झाल्या म्हणे झपेच्या, ती मक्का टाक पुरी झपून गेली म्हणे. मग सीधा घरी आलो भाऊ. लागेच कपडे गिपडे बाद लावले आणि लगेच डबल निघालो वावर मध्ये जायला भाऊ. म्हणलं मक्का एका झपेली आपली पानापडी, म्हणलं काय दिल तर वावरात मक्का पाली, मक्का तर पुरी झपून झाली होती आपली. म्हणलं आपण झपेच्या गोळ्या दिल्या नाही गेल्या नाही, ऑटोमॅटिक कशी काय झपली म्हणलं बापू. त्यात आपलं लगेच ध्यान गेलं. म्हणलं रातच्या 12 उदाहरण होऊन जायला, म्हणलं वा कार्यक्रम जांगाड गुत्ता होऊन जायला म्हणलं इसा. म्हणलं भाऊ कंस सुद्धा पाळणं पडी निले मशीनवाले बांध काही माही भाऊ सांगता. म्हणलं जाऊ द्या, म्हणलं असं काहीतरी आता ते मी चाललो घराकडे. आजच्यासाठी एवढंच, भेटू आपण अशाच नवीन ब्लॉग मध्ये.